चला बाम, आता एक आपण नवीन व्हिडिओ कशावर आहे, फिजिक्सच्या न्यूमरिकल्स वर. त्याच्या अगोदर एक आपण गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काय, चिमणी कावळी सांगायला लागलेस काय म्हणणार. गोष्ट म्हणजे काय बाळांनो, आता काही मेसेज आले की तुम्ही सर ते 158 क्वेश्चन्स दिल्यात ते फ्री आहेत का, की ते पैसे द्यायचे आहेत की ऍपला गेल्यानंतर परचेस करा. काही नाही, आपण जे मटेरियल आजपर्यंत दिलंय ते सगळं फ्री आहे. आणि जे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत तेवढंच फ्री नाही आहे, काय काय फ्री सांगतो थांबा. उगाच टन्नो आणा लागल्यात की पैसे आहेत हे आहेत ते आहेत. हा पहिला 158 कुठे गेलं, हा 158 क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स मोबाईल ऍप मध्ये आहेत और टेलिग्राम वरती आहेत. चला तिथे, हे सगळं फ्री आहे, एक पण रुपया नाही आहे. हा ऍप मध्ये तुम्हाला 1 रुपया दाखवत असेल. आता ते काय झालं माहितीये का, सगळे युट्यूबर्स आहेत ना, सगळ्यांच्याकडे तेच ऍप आहे आणि ते एक फेमस ऍप आहे. मग त्यांची कंडिशन काय असते, तुम्हाला जर तिथं काय तर कोर्स द्यायचा नाही तर त्याला कमीत कमी 1 रुपया ठेवायला पाहिजे. आणि तो 1 रुपया पण द्यायचा नाही आहे, क्लिअर सांगतो. त्या 1 रुपयावर ओके मारा, आत जातं, आतमध्ये फ्री आहे. 1 रुपया पे करायचा नाही, त्याने पे करशील 1 रुपया, मी काय परत देणार नाही. बघा आता सांगतो तुम्हाला, 1 रुपया पण द्यायचा नाही आहे. म्हणणार 1 रुपया तुला ठेवून घे, देऊ नका रे, फक्त ते एक नॉमिनल आहे, ते दाखवावं लागतं. ते पे नाही करायचं, पेमेंटला जाऊच नका. त्याच्यावर क्लिक करा, आतमध्ये तुम्हाला नोट्स सगळ्या ओपन होतात. कारण ते त्यांचं काय डिफॉल्ट कंडिशन आहे तशी, ते फ्री आहे. नसेल तर टेलिग्रामवर घ्या ना, टेलिग्रामची लिंक, ऍपची लिंक किंवा आपलं व्हॉट्सअपचं चॅनल, सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे एवढंच फ्री नाही आहे, सगळे फॉर्म्युले लिस्ट, फिजिक्स असेल मॅथ्स असेल सगळ्याचे फॉर्म्युले, क्लिअर सांगतोय तुम्हाला, सगळ्याचे फिजिक्सचे आणि मॅथ्सचे सगळे फॉर्म्युले फ्री आहेत. प्लस शॉर्ट नोट्स आहेत. शॉर्ट नोट्स कशासाठी आहेत, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी लागेल, सीईटी साठी लागेल, सिंगल मार्क्सचे. आता ऑब्जेक्टिव्ह प्लस सिंगल लाईन क्वेश्चन आहेत ना बोर्डचे तिथं, आणि हे सगळं झाल्यानंतर सीईटी साठी पण ते लागणार आहे. त्या सगळ्या 11वीचे आहेत, 12वीचे आहेत, 11वीचे फॉर्म्युले आहेत, 12वीचे फॉर्म्युले आहेत, मॅथ्सचे, फिजिक्सचे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऍप मध्ये आहे किंवा टेलिग्राम चॅनल वरती आहे, ते करून घ्या. एवढंच नाही आहे तर ऍप मध्ये आणखीन तुम्हाला काय देईल, पीवायक्यू पण आहेत बघा. पीवायक्यू ची काय, ते बोर्डचे पीवायक्यू ते फ्रीच आहेत. प्लस ते बोर्डचे पीवायक्यू मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देतोय थोड्या वेळ, संध्याकाळी 10-10:30 पर्यंत ते तिथं अपलोड करतोय. आता बाहेर आहे थोडस, मी पोचल्या तिथं टाकतोय. आता काय थोडस बाहेर रेकॉर्डिंग केलंय. त्याच्यानंतर एवढं आहे का फ्री, अजून थांबा. सीईटी मॅथ्सचा पेपर होते, सीईटीचे पीवायक्यू, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळे 2021, 22, 23, 24 जे काय असतील ना, ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतोय तुम्हाला. विथ सोल्युशन सांगलोय मी तुम्हाला, 1 रुपया द्यायचा नाहीये. ते तुम्हाला ऍप मध्ये पण अवेलेबल करेन आणि ऑनलाईन टेस्ट द्यायचे असतील ते पण अवेलेबल करेन. ते सगळं पीवायक्यू, सीईटीचे जुने पेपर सांगलोय मी, चॅप्टर वाईज सब्जेक्टचे, ते तुम्हाला ऍप मध्ये पण अवेलेबल करतोय. आणि तुम्हाला काही मुलांना ते सोडवायचे असतील पेपर त्याचे, तर ते पण मी तुम्हाला देतोय. आणखीन टेस्ट सिरीज आहे सीईटीची, ही पण फ्री आहे. ह्यातलं सगळं फ्री आहे, गरज नाहीये आपल्याला प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे चार्ज करायचं. ज्यांना परवडत नाही या सगळं फ्री देतोय, आणि ज्यांना परवडते त्यांनी 1000, 2000, 3000 रुपयाची टेस्ट सिरीज घ्या, पीवायक्यूचे बुक घ्या, तुम्हाला जे परवडते ते घ्या. इथं फ्री असेल या. टेस्ट सिरीज ऑलरेडी मी वर्षभर झालं दिले मुलांना, चॅप्टर वाईज होत्या, आता पण त्या ओपन करून देतो. त्या ओपनच आहेत, ओपन करायची गरज नाही, चॅप्टर वाईज आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट, चॅप्टर वाईज टेस्ट, ठीक आहे. प्लस कंबाईन टेस्ट, म्हणजे काय 4-5 चॅप्टर मिळून असेल कंबाईन टेस्ट. प्लस फुल सिलेबस, जसे सीईटीचे पेपर होतात ती टसच्या टेस्ट. पीवायक्यू जुने 22, 23, 24 जे काय पेपर आहेत ना तुमचे, ते पण टेस्ट मध्ये अवेलेबल करतोय. ज्यांना पेपर सोडवायचे त्यांनी पेपर सोडवा, ज्यांना रेग्युलर टेस्ट सोडवायचे त्यांनी रेग्युलर टेस्ट सोडवा. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघून घ्या. हा टेस्ट सिरीजला काय एक व्हिडिओ दिलाय बघा प्रोसेस काय करायचं. फक्त तुम्हाला तिथे लॉग इन आणि पासवर्ड लागतोय. व्हॉट्सअप नंबर एक आहे, त्याच्यावर मेसेज करा, तुम्हाला ऑटोमॅटिक टेस्ट सिरीजचा पासवर्ड, लॉग इन आयडी येऊन जाईल. आणि मोबाईल ऍप मध्ये हा सगळा डेटा आहे. क्लिअर, सगळं फ्री आहे, 1 पण रुपया द्यायचं नाही. हा तुम्हाला सवय लागली माहितीये की हे पाहिजे पैसे द्या, ते पाहिजे पैसे द्या, सगळे मागतात, आपला काही संबंध नाही, फ्री ऑफ कॉस्ट ठेवलंय. ओके, हे झालं, कळालं. आता आपल्या गावात येऊया न्यूमरिकल्स. आता फिजिक्सचे न्यूमरिकल्स काय, ज्यांना स्कोअर करायचा आहे आणि ज्यांना ऍटलीस्ट सीईटीला जायचं आहे त्यांच्यासाठी न्यूमरिकल्स पाहिजेत. कारण फिजिक्स हा एकमेव कार्यकर्ता हा भिकारीचा आहे. याच्यामुळे ना सगळ्यांचे स्कोअर तटतात.
50 मार्क्सचा जो फिजिक्सचा सीईटीचा पेपर आहे ना, त्यातले 40 ते 45 क्वेश्चन्स हे न्यूमरिकल्स असतात. आणि मग न्यूमरिकल्स केले नाहीत तर सीईटीला गणतय, सबशेल गणतय, तारे जमीन परत येणार आहेत. मग त्याच्यासाठी काय पाहिजेत, इथं न्यूमरिकल्स करूया. आज 4-5 दिवस आपल्याकडे फिजिक्स आहेत. मग फॉर्म्युले करा. आता फॉर्म्युले कुठनं ऑलरेडी दिलेत ऍप मध्ये आहेत बघा, फॉर्म्युले सगळे चॅप्टर वाईज आहेत. आता 12वीचे करून घ्या, 11वीचे जसा पेपर संपेल मॅथचा पेपर चालू करता येते. फॉर्म्युले करा. फॉर्म्युले केल्यानंतर गिव्हन डेटा काढायचा कळतं, ऑटोमॅटिक न्यूमरिकल सुटायला चालू होतात. कळतंय? आता बोर्डच्या न्यूमरिकल्स बद्दल बोलूया. बोर्डचे न्यूमरिकल्स काय, सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड. जे काय पेपर आहे ना आपला, पेपरला जुने पेपर सगळे काढा आणि त्यातले न्यूमरिकल्स बघा. सगळे कुठनं, सॉल्व्ड टेक्स्टबुक आहे आपलं आणि अनसॉल्व्ड म्हणजे एक्सरसाइज. ठीक आहे, जरा पेनचा कलर बदलूया. एक्सरसाइज आणि हे पुस्तकामधले सॉल्व्ड क्वेश्चन्स. हे सगळे क्वेश्चन्स टेक्स्टबुक मधनं आहे असे पेपरला येतात, बोर्डला, सीईटीला वगैरे नाहीये. सो बोर्ड साठी कुठलेही वेगळं पुस्तक घेऊ नका. काही मुलांनी काय सांगितलं, सर हे माझ्याकडे प्रत्येक चॅप्टर 50-60 क्वेश्चन्स आहेत, ते मी करू, ते येतील का? अरे कशाला करायची गरज आहे, टन्नू येईल की टन्नू एवढे क्वेश्चन्स आता घेऊन बसल्यानंतर. सिंपल टेक्स्टबुक सोडून दुसरं काही करू नका. कोण सांगायचं ते सांगू दे. जर कोणतरी म्हणत असेल ना एवढे घ्या, ते पुस्तक घ्या, विकत घ्या, पैसे घ्या, लसूण बिसून काय कांदा ही काय बिनकामा सांगत असतात, तिथं काय फोडणी टाकायच्या बाई एवढं सगळं घेऊन, सगळी भेल होईल की. त्यामुळे टेक्स्टबुक एकच सफिशियंट आहे पुस्तक, तुम्ही करा, झालं. दुसरं काय, सगळं ते कांदा लसूण सगळं आणून भेल बिल चटणी बिटणी टाकून भेल खातोय ना आपण, तसं करून सगळं घेऊन बसताय, डोक्याचं दही होतोय. एक घ्या, फॉलो करा. आता तुम्ही म्हणाले कशावरनं, अरे जुने पेपर काढा की, दिलेले आहेत मी ऑलरेडी, त्यात तुम्हाला न्यूमरिकल्स पण आहेत. न्यूमरिकलचे सेपरेट पेजेस तयार केलेत बघा, जुने पेपरला पडलेत. मग त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतोय बेस्ट 2024 चा पेपर बघा. हा 2024 जरा से पुसूया. हा हे काय होतं, असू दे काय. 2024 7 नंबरचा क्वेश्चन बघा. काय, अ गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 30 ओहम. तोच क्वेश्चन करंट इलेक्ट्रिसिटी मधनं आहे. गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेझिस्टन्स 25 ओहम. बोर्डला पेपरला पडला 30 ओहमचा, टेक्स्टबुक मध्ये आहे, सॉल्ड मध्ये आहे टेक्स्टबुकच्या 25 ओहम. करंट काय आहे 20 मायक्रो एम्पियर, इथं 25 मायक्रो एम्पियर. रेंज 0 to 10 0 to 10 सेम. फक्त काय असतं, टेक्स्टबुक मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ना, थोड्याफार व्हॅल्यू बदलणार आहेत. आहे असं कॉपी पेस्ट आहे, व्हॅल्यू बदलतात. करंट इलेक्ट्रिसिटी सॉल्व्ड क्वेश्चन पडलाय 7 नंबर 2024 चा पेपर आहे, फेब्रुवारीचा. टेलिग्राम चॅनल मध्ये टाकलाय बघा पेपर विथ सोल्युशन्स आहे. 10 नंबर पुस्तकात आहे, सॉरी बोर्डला 10 नंबरचा क्वेश्चन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे असा क्वेश्चन कुठनं आला तुम्हाला, अनसॉल्व्ड म्हणजे एक्सरसाइज मधून आलाय. सेम क्वेश्चन काय, 60 मीटर आहे, इथं 50 मीटर, थोड्याशा व्हॅल्यू चेंज करतात. मॅग्नेटिक फील्ड सेम दिले, स्पीड 500 आलंय बोर्डला, पुस्तकामध्ये 400 आहे, 400 आलेलं आहे. ठीक आहे, सेम क्वेश्चन रिपीट. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, इथं क्वेश्चन काय दिलाय बघा, अ होरिझॉन्टल फोर्स ऑफ 0.5 न्यूटन. बोर्डला 2024 फेब्रुवारीचा क्वेश्चन, 12 नंबरचा क्वेश्चन आहे. बुक मध्ये क्वेश्चन आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये, अनसॉल्व्ड मध्ये आहे बघा. किती आहे 1 न्यूटन, बोर्डला 0.5. देन एरिया बोर्डसाठी 10⁻², टेक्स्टबुकचा पण सेम आहे. व्हेलॉसिटी बोर्डला बदलले फक्त 3 × 10⁻², इथं 2 आहे. देन वेन रेस्ट ऑन अ लेअर किती दिलाय 0.5, इथं 1.5 आणि तेच करायला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. क्लिअर आहे. म्हणजे जे क्वेश्चन्स बोर्डला आले ते टेक्स्टबुक मधून कॉपी आहेत, एक तर सॉल्व्ड मधून आहेत किंवा अनसॉल्व्ड म्हणजे एक्सरसाइज मधून आहे. पुढचा एक क्वेश्चन बघू, 2 ट्युनिंग फोर्क सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधून आला, 320 हर्ट्ज 340 हर्ट्ज, सेम 320 340. सॉल्व्ड मधून पडलाय क्वेश्चन. देन व्हेलॉसिटी 340, टेक्स्टबुक मध्ये 326. क्लिअर आहे. त्यामुळे सगळे क्वेश्चन्स आहेत तुमचे. पुढे काय, ठीक आहे चला. म्हणजे काय क्लिअर व्हायला लागलंय, जे काय न्यूमरिकल्स आलेत बाळांनो ते सगळे बोर्डच्या पुस्तकातून, सॉरी टेक्स्टबुक जे आहे ना आपल्याला बोर्डने दिलेलं आहे त्यातून आलेले आहेत. सो बालभारती जे टेक्स्टबुक प्रोव्हाइड करताय ते टेक्स्टबुकच घ्या. बोर्ड साठी सांगतोय पुन्हा, सॉल्व्ह करा, अनसॉल्व्ह करा. प्रत्येक चॅप्टरवर किती असतील, इथे एक 10-12 असतात, अनसॉल्व्ह मध्ये एक 10-12 असतात. म्हणजे 20 क्वेश्चन्स न्यूमरिकल केला आउट ऑफ
70 आउट ऑफ 70 जाऊ शकतं. त्यामुळे न्यूमरिकल ज्यांना करायचे आहेत त्यांनी करून घ्या. आहे ते काही मुलांचे समजा की कमी सिलेबस झालाय, 10 चॅप्टर 8 चॅप्टर 12 चॅप्टर जे झाले न्यूमरिकल पण करून घ्या. कारण न्यूमरिकल तेच पडणार आहेत ना, आहे असं न्यूमरिकल पडायला पेपरला गेल्यानंतर काही इझिली पडतील की स्कोर होईल. त्यासाठी थोडे फॉर्म्युले पाठ करायचे. ते फॉर्म्युले ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलेच आहेत आणि फ्री पण आहे ना, कुठं पैसे घालायचे आहेत. फॉर्म्युले किती असतात तो 10 ते 15 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, मग तेवढे 10 ते 15 पाठ करून 2-4 मार्क इझिली पडालेत ना. फॉर्म्युले पाठ केले, कळालं काय व्हॅल्यू पुट करा, टाकून घ्या. नुसता फॉर्म्युला लिहिला तरी पेन अर्धा 1 मार्क पडतोय. दाखवलेलंच आहे मी जुन्या व्हिडिओमध्ये की पेपर मार्कशीट कसे असतात, सॉरी म्हणजे त्यांचे काय मार्किंग स्कीम कशी असते. टेलिग्राम मध्ये मी हा जो पेपर दाखवला ना त्याच्याबरोबर मॉडेल आन्सर बोर्ड देत आहे. आम्ही स्वतः पेपर चेक केलेत मागच्या वर्षीचे, तेच तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. त्यामुळे नुसता फॉर्म्युला जरी तुम्ही लिहिला तर अर्धा ते 1 मार्क मिळणार आहे. मग फुकटचे मार्क आहेत ना, ते कशाला घालवताय. थेरी एक पान लिहावं लागतं 3 मार्कांसाठी, इथे इझिली मिळतील. नुसते फॉर्म्युले लिहा, व्हॅल्यू टाका, 2-1 पडतात. आणि छोटासा न्यूमरिकल 2 मार्कांचा असेल तर 1.5 मार्क पडेल. मग ते मार्क का घालवा लागलाय. सो कळतंय, न्यूमरिकल सगळे टेक्स्टबुक मधून येतात. जे तुम्हाला पाहिजे मटेरियल मी सांगतोय, नुसतं सीईटी पर्यंत थांबणार नाही आपण. सीईटी होऊ दे, ऍडमिशन प्रोसेस सगळं स्वतः आम्ही एनआयटी मधून किंवा गव्हर्नमेंट कॉलेजांमधून पास आउट आहे. सो प्रतीक सर पण येतील थोड्या दिवसांनी, व्हिडिओ ते पण येत आहेत की तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतोय. तुम्हाला जे मटेरियल पाहिजे सांगा, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतोय. सगळं मटेरियल जे अख्ख्या महाराष्ट्रात कोण देणार नाही. मागच्या वर्षी ऍडमिशन प्रोसेसला आपण चालू केलेलं आहे, ह्यावेळी आता सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेन तुम्हाला. ओके, चला, थँक्यू.